हॅलो फ्रेंड, नमस्कार आणि स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या या चॅनलवर। तर आज मी 30 इंच साईजची पेपर कटिंग करणार आहे। त्यासाठी आपण मापे बघूयात। तर उंची आहे 12.5। इथं मी चुकून 12 इंच लिहिली आहे, पण 12.5 आहे आणि 1 इंच प्लस करून 13.5 घ्यायची आहे। उंची कुठलीही असो 1 इंच प्लस करायचा असतो आपल्याला। आणि छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच येतो। 7.5 मध्ये 2 इंच प्लस करून 9.5ची घडी घ्यायची आहे। कमर आहे 27, त्यानंतर बाही आहे 3.5, त्याच्यातसुद्धा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर 4.5 इंच अशी बाही घ्यायची आहे उंचीला। त्यानंतर दंडघेर आहे 5.5, त्यानंतर मागचा गळा आहे 9.5, अर्धा इंच प्लस करून 10 इंच घ्यायचा आहे। अर्धा इंच वर शोल्डरमध्ये जाणार त्याच्यामुळे। त्यानंतर पुढचा गळा आहे 6 इंच, त्यातसुद्धा अर्धा इंच प्लस करायचा आहे, 6.5 इंच घ्यायचा आहे। शोल्डर आहे 5.5, 5.5 बरोबर आहे, पण मी 5.5 घेतले आणि मुंडा आहे 5.5। तर इथे मी 12.5 उंची आहे, तर 13.5 इंच घेतली आहे। तर 13.5 इंच असं आखत जायचं आहे। आता 9.5ची घडी घ्यायची आहे। जसं 30 इंचाची छाती आहे, तर 7.5 इंच चौथा भाग येतो, त्याच्यात 2 इंच प्लस करून 9.5। तर असं बॉक्स करून घ्यायचं आहे आधी। आता टाकूयात आपण शोल्डर 5.5 इंचावर। डीप गळा आहे त्याच्यामुळे 5.5 बरोबर आहे, पण 5.5। मुंडा आहे 5.5। आता गळा घेऊयात 2.5 इंच। समोरचा गळा हा 6 इंच तयार आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6.5 इंचावर मार्क करायचा आहे। असा बॉक्स करून 1 इंच घ्यायचा आहे आणि शेप द्यायचा आहे गळ्याचा। असा गळ्याचा शेप देऊन घेऊयात। मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंच घ्यायचा आहे आणि समोरच्या मुंड्यासाठी 3 रेषा आतून मार्क करणार आहोत। या पद्धतीने इथे 1 इंच घ्यायचा आहे समोरच्या बाजूसाठी, त्याचा मध्य काढायचा आहे आणि तिथून मुंड्याचा शेप द्यायचा आहे। इथे खाली थोडंसं आपण 3 पॉइंटनं खाली घेणार आहोत, जेणेकरून फिटिंग झाल्यावर आपल्याला मुंड्यात झोळ येणार नाही। बेल्टसाठी 3.5 इंच घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने 3 इंच घ्यायचा आहे। या पद्धतीने सरळ रेष मारायची आहे। आता कटोरीसाठी एक सोपी पद्धत आहे। ज्या बाजूने आपण हुक लावतो त्या साईडून तयार कटोरी बघायची आहे किती इंच येते ते, आणि सरळ सरळ तेवढी माप टाकून द्यायचं आहे। आता ही तयार 5 इंचाची आहे माझी, तर 5 इंच मी इथं टाकून दिले। आता गळ्याच्या साईडने 1.25 इंच घ्यायचा आहे आणि मागचा मुंडा आहे त्या बाजूने 2.5 इंच, मागच्या मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचा आहे आणि कटोरीचा असा शेप द्यायचा आहे। आता कटोरीचा शेप देणं झाल्यावर आपण दोन्ही पार्ट वेगळे करूयात आणि मग बाकी कटिंग करूया। तर या पद्धतीने मी दोन्ही पार्ट वेगळे केले आहे। आधी मागचा गळा आपण कट करूयात। तर रुंदीला 2.5 इंच घ्यायचा आहे, जसा समोरचा घेतला आपण तसा, आणि उंचीला 10 इंच घ्यायचा आहे। 9.5 इंच तयार हे आहे गळा, तर अर्धा इंच प्लस करून असा 10 इंचाचा आपल्याला गळा करायचा आहे। आधी बॉक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा शेप द्यायला सोपं जाईल। इथे 1 इंच घेऊन गळ्याचा शेप द्यायचा आहे। अर्धा इंच बाहेरून घ्यायचा आहे
आता याला कट करायचं आहे. तर बघू शकता किती मस्त गळा दिसत आहे. आता समोरची बाजू आपण कट करूयात. आता कटोरी आपली इथे वाढून घ्यायची आहे. तर एका दुसऱ्या पेपरवर मी आधी कटोरी मार्क करून घेते. या पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि तिथून खाली 1.5 इंच घ्यायचा आहे. तसेच दोन्ही बाजूने आपल्याला 1.5 इंच असं घ्यायचं आहे. कोणी 1 घेतं, कोणी 2 घेतं, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आता इथे सरळ आधी रेष ओढून घेऊयात आणि या बाजूने खालून 3 रेषा वरती मार्क करायचा आहे आणि तिथून आपल्याला हे दोन्ही पॉइंट जोडून द्यायचे आहेत या पद्धतीने. आणि आता जिथे आपण कटोरी जोडणार आहोत तिथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे. तर कटोरी मी कट केलेली आहे. इथे 1.5 इंच वरती घ्यायचं आहे टक्ससाठी आणि दोन्हीकडून किती घ्यायचं हे मी तुम्हाला स्टिचिंग करताना सांगेल. तर आता इथे बाहीसाठी मी 8 इंचाची घडी घेतली आहे पेपरची आणि या बाजूने 1.5 इंच घेतला आहे. तर ज्या बाजूने 1.5 इंच टाकले त्याच बाजूने सरळ 3 इंच खाली असा दुसरा पॉइंट मार्क करायचा आहे या पद्धतीने. आणि आता सरळ सरळ एक रेष मारून घ्यायची आहे. बाही कटिंगची सुद्धा बरेच व्हिडिओज आहे, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर आता या रेषेच्या वरतून हलकासा आपल्याला गोलाई द्यायची आहे बाहीची या पद्धतीने. आणि याचा एक मध्य काढून परत समोरच्या बाजूसाठी आपल्याला आतून अशी 1/2 इंच त्याचा डिस्टन्स आला पाहिजे. आणि आता हे कट करायचं आहे. जर माझी पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर या पद्धतीने आपली सगळी पेपर कटिंग झाली आहे. तर लवकरच मी एक स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा आणणार आहे, तो सुद्धा नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.